जळगावात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय। भरत कुंभार नामक बोगस डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे आणि या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच नव्हता। यामुळे या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। भरत कुंभार नावाच्या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे। कुंभारकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच नव्हता। तर चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय। पालकमंत्री उईकेंची फोनवरून विद्यार्थ्यांशी चर्चा झाली आणि वसतिगृह प्रवेशाच्या नव्या शासन निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त केला जातोय। शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृह क्रमांक 1 आणि 2च्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सलग 4 दिवस मुक्कामी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं। मात्र आता हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून चंद्रपूर इथे आम्ही प्रकल्प अधिकारी ऑफिस इथे आपण उपोषणाला बसलेलो होतो। जीआर संदर्भात जो मुद्दा होता त्याच्यावर आमची पालकमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेबांनी अशी तरतूद टाकलेली आहे की वयाची जी अट आहे ती 30च राहणार, पण जो स्वयंचा मुद्दा आहे तो तुम्हाला अनलिमिटेड मिळणार। म्हणजे की तुम्ही जोपर्यंत पात्र आहे की तोपर्यंत तुमची शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही शिकू शकता। आम्हाला ही बाब कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, बरोबर आहे। आणि कसं आहे, मुलांच्या तब्येतीच्या अनुषंगाने बघून आम्ही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत। गेल्या 4 दिवसापासून आमचं इथे आदिवासी प्रकल्प कार्यालय इथे ठिय्या आंदोलन सुरू होतं। आंदोलनात आम्ही प्रकल्प अधिकारी यांच्याशी संवाद साधलो आणि चर्चेनंतर प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत आमचं चर्चेत आम्ही चर्चा केली आणि चर्चेअंती आम्ही आमचं आंदोलन इथे स्थगित करीत आहोत। मोबाईलवरून माननीय मंत्री महोदयाशी विद्यार्थ्यांची चर्चा करून दिली। माननीय मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांना सांगितले की 30 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाईल आणि 30 वर्षानंतर स्वयंमध्ये त्यांना लाभ घेऊन आपलं एज्युकेशन कंप्लीट करता येईल। विद्यार्थ्यांनी ते माननीय मंत्री महोदयाचं जे म्हटलं आहे ते ऐकलं आहे आणि जे चंद्रपूरला मागच्या 4 दिवसापासून जे त्यांचं उपोषण सुरू होतं ते त्यांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यानंतर बातमी आहे बीडमधून। बीडच्या आष्टीमध्ये दुधातील भेसळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आलाय। दुधात भेसळ करण्यासाठीची 72 पोती पावडर जप्त करण्यात आली आहे। 3.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आणि या संदर्भात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेसळयुक्त पावडरची चोरटी वाहतूक बीडच्या आष्टी पोलिसांनी उघडकीस आणली आहे। अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बोलेरो पिकअपसह एकूण 72 गोण्या भेसळयुक्त पावडर जप्त करून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। एक आरोपीला अटक करण्यात आली आहे तर 2 आरोपी फरार आहेत। आरोपी बाबू लक्ष्मण गोपाळ घरे याला कोर्टात हजर केलं असता 5 दिवसाची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे। तर शासकीय आश्रमशाळात शिक्षक पदांसाठी भरती आहे। आदिवासी विकास विभागाकडून शिक्षक भरतीची प्रक्रिया होतीये। पवित्र पोर्टलद्वारे होणारे शिक्षकांची भरती नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपुरातील आश्रमशाळांमध्ये ही भरती होणार आहे। पवित्र पोर्टलद्वारे ही शिक्षकांची भरती होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।